शुभ सकाळ भावांनो. आपण थोडं लेट आला आहे. आज कमीत कमी 7 वाजल्यात. किती दिवसा म्हणलं तर लेटला आला आहे. काल तर तुम्हाला माहितीच आहे आपलं काय झालंय काय आणि प्लेसमध्ये मला पण चांगलं वाटत नाही गेलं. फील होणार गेलं की करायचं म्हणून पब्लिक प्लेसमध्ये. म्हणून मी मुद्दामून गार्डन पण चेंज केलं आणि टायमिंग पण चेंज केलं. तर आता वाजल्या 7. आपण गार्डनमध्ये जाऊ मग भेट. आपण गार्डनमध्ये तर झालं बा. उघडलाय 8ला बंद होते. आपल्याला 1 तास बस झाला. जास्त वेळ नाही करायचं. आपलं होतेच पाऊण 1 तासात 15 मिनिट एक्स्ट्रा. लोकेशन भेटली आहे बरं का. इथे तर नाही जमणार आपल्याला. इथे जर मग आपल्या भितडीला पार पण आपले कपडे पूर्ण घाण होणार बरं का. आपलं लोकेशन भेटेलच. तर बघा आपलं लोकेशन इथं आहे. इथं जरा चांगली जागा करू बरं का. म्हणजे आपला वॉल हँड स्टँड पुशअपला सोपं जाईल. तर चला पहिले चांगली जागा करू. इथं हातात ठेवून चालतोय. तर माझं बोलायचा अर्थ की आपल्याला त्या गार्डनमध्ये फील होणार गेलं तर. कारण की मी जिथं करालतो ना वर्कआउट आणि कॅमेरा शूटिंग करालतो ना साईडनं माणसं चालते आणि माझ्याकडे बघला ते आणि माझं फील होणार गेलं की आपल्याला करायचं का नाही करायचं. मी कन्फ्युजन होऊ लागतो. कारण की जेव्हा आपण एकटा असताना तेव्हा धमाल करता. काल माझं सकाळी काहीच झालं नाही. एकदम आपला 1-1.5 तास असंच गेला वाया बरं का. तर आता इकडं कुणी नाही. फक्त आपण एकटाच आहे. वर्कआउट एकदम बेस्ट करायचं. आणि काल पण मला तुम्ही बघितलं असेल थोडं बोलायचं नाही बोलायचं. कारण की फील होणार गेलं की मला बोलायचं आहे म्हणून. तर आता इकडे बघू आपलं फील का होते का नाही. कारण की आपण आलो आता मोठ्या गार्डनमध्ये. तिकडे छोटं गार्डन होतं आणि पब्लिक भरपूर होती. त्याच्यामुळं मला जमणार गेलं. म्हणजे कसं माहिती आहे का मला समजलं का नाही काय माहीत. कारण की अजून आपल्या प्रॅक्टिस नाही पब्लिक प्लेसमध्ये बरं का. होईल लवकरच प्रॅक्टिस. कसं आहे ना लोक बघले ना आपल्याकडे आपलं फोकस राहत नाही मेन गोष्ट. आणि आता आपलं फुल फोकस राहणार. तरी बघू का होते का नाही. तर मी बॅग काढतो स्टँड बिंड लावतो आणि वॉर्मअप करतो. आणि आपला एपिसोड आहे 57वा. बघू काय करता का आणि धमाल. ही पण जागा कंप्लीट करून घेतो म्हणलं तर मी आपलं रेग्युलर होईल जागा. आणि त्याच्यामुळं मी चांगली जागा करून ठेवतो. कारण की कंटिन्यू कवा पण आला ना प्रॅक्टिस इथंच करायची. तर बघू शकता तुम्ही. रेडी आहेत का तुम्ही आता करायला. इथं रेडी आहे. बॅग ठेवतो एका साईडला. आणि चायला कावळले तिकडे दणदण वाजतात. आणि कावळं मला वाटलं काहीतरी असेल म्हणून बा. कावळ्याचा किती आवाज येतो काय बोलावा काही कळे ना. मी बॅग काढतो वॉर्मअप करून घेतो आणि जागा आपली चांगली करतो चकाचक. आणि तुम्हाला दाखवतो जागा कशी केली का. आणि आता बघा जागा कशी आहे का. आणि इथं करायचं कुठं करायचं मला बघितलं पाहिजे लोकेशन. ओके इथंच ओके. साईडला पाईप आहे ना. इकडे तंबाखू पिंग थुकलेला आहे. इथंच ओके आहे आपल्याला. तर बघा चल रेडी. झाला आपला वॉर्मअप कंप्लीट. कावळ्याचा आवाज जास्त मारत असेल आवाज कमी येत असेल तर सॉरी भावांनो. कारण की कावळ्याचं मी तोंड बंद करू शकत नाही बरं का. तरी आता आपण करणार आहे पहिली एक्सरसाइज अँड स्टंट. काही तुम्हाला ते जमल का नाही का माहिती होती का नाही. तर पहिलं सेट बघू आपण.
जेवढं होईल तेवढं मारायचा प्रयत्न करेन. एवढं आपण मी पण मारलं, एवढं काही जमत नाही आपल्याला, होईल तेवढं मारू. त्याला पहिलं सेट तरी आता बघू. दुसऱ्या सेटला आता कॅमेराचा अँगल चेंज करू थांबायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा डोकीमध्ये विचार चालू होत राहतात आणि त्याच्यामुळं आपण मेडिटेशन पण बंद केले. आता तर चालू कर, आठवणच राहत नाही मला. सकाळी विसरूनच जातोय, रोज करा म्हणतोय विसरूनच जातोय. आता लक्षात राहते का नाही काय माहीत, फोकस राहते का नाही काय माहीत. आता झालं आपली पहिली एक्सरसाइज कंप्लीट. आता आपल्याला लोकेशन चेंज केलं पाहिजेत, वापस इथे येणार आहे. बघितलं असेल तिसऱ्या सेटला आपण कसं मारलं काय नाही, ते गेलं तसंच मारलं म्हणजे तसं राहू द्या, सेफ राहील. आणि वापस आपल्या इथेच यायचं आहे. जाऊ आपल्या लोकेशनकडे, ते थोडी करायला पाहिजे. तिसरा सेट कसं गेला भावानं, माझं लक्ष थोडं थोडं राहतंय. डन झाला आहे. हाताला त्रास होत होता म्हणून मी कमी मारलं. आता नेक्स्ट टाइम जास्त मारायचा प्रयत्न करू. 1 मिनिट थांबा, तो आपल्याला चांगलं होईल. कारण की मी जरा माती आजूबाजूला केलं आणि तुम्ही बघितलं असेल 6 का 5 मातीचं मारतोय, बरोबर मारतोय. तुम्ही कमेंट करा. व्हिडिओ नाही बघितलं काही गरजेचं नाही, स्वतःला फील होते चुकीचं मारला असेल बरं का, तर कमेंट करा. असं मला कधी फील झालं नाही. आज एकदम थंडगार वाटते. तर मला कधी असं नाही वाटलं की अजून करायचं आहे. आज तर मूड माझा एकदम बेस्ट दिसतोय. का माहीत, आनंद होणे आपल्यासाठी खराब आहे. बरं बघू तिसऱ्या सेटला का होते, म्हणजे कसं माहिती आहे का, एक्सरसाइजला बघू. आणि आपण लोकेशन चेंज केलं आहे, होल्ड करायचं आहे. त्या जागेची काही गरज नाही, कुठं करा काही मला कळ नाही गेले. कारण की आपल्याला जागा इथं बेस्ट दिसते मला. बघा रस्त्यावरच आहे, पुढे शोधू असं चालेल का? तर बस चला, मी जागा बघून तुम्हाला सांगतो. आता इथं करू आपण, कारण की जागा पण एकदम स्वच्छ दिसते मला. अरे पब्लिक जाईल बाजूने, जाऊ द्या. काही नाही, मला जागा इथे चांगली दिसली. त्याचा पण आवाज भरपूर आहे. तर तिसऱ्या एक्सरसाइजचं तुम्हाला नाव माहीत आहे, हँड स्टँड. फक्त आपल्याला होल्ड करायचं आहे. तर चला पहिल्या सेट बघू.
नाही आलं मला, विशेष नव्हतं. मेन गोष्ट मी जागा चेंज केली कारण की तिकडे कावळ्याचा आवाज होता, तर दुर्लक्ष होत होतं. आणि इकडे जागा चेंज केली म्हटलं बघू काळजी ठेवू आता. सेटला तुम्ही बघितलं असेल लोकेशन किती चांगली होती आणि आपल्यालाच थांबता नाही आलं. त्या लोकेशनचा आपल्याला फायदा करून नाही घेता आलं. उद्या पण इथेच येऊ आपण असं मला वाटते. जसं आज केलं आपण तसं उद्या पण करू. तिसऱ्या सेटला माझं तेवढं काही लक्ष नव्हतं आणि नाही आलं मला आज. फक्त हँडस्टँड नाही आलं बरं का, बाकीचं पूर्ण आलं आहे. सेट बॅड गेला माझा, जाऊ द्या, जे झालं ते गेलं. आणि मेन गोष्ट मला लक्ष राहणार गेले बरं का. वाटते मी एवढं करून चालला, फक्त मला दिवस लोटायचं आहे. जे झालं ते जाऊ द्या, नेक्स्ट टाइम आपण काळजी घेऊ. कारण की जागामुळे प्रॉब्लेम होत राहते, कधी येत राहते कधी येत नाही. किंवा आपण चौथी एक्सरसाइज ॲडव्हान्स स्पाइक पुशअप. लोकेशन चेंज करायचं आहे. तिथं पाय माझे लईच खाली आहेत आणि त्याच्यामुळं मला वाटलं की आपण लोकेशन चेंज केलं पाहिजे चांगलं लोकेशनला. आता तुम्हाला म्हणलं ना टाईम झाला गार्डन बंद व्हायचा, तर आले आहेत सगळ्याला हाकायला बाहेर. पण जाणार फटाफट मारून घेऊ फक्त. बघितलं असेल 11 का 12 मारले. आज आपण लई जागा बदलला आहे, तुम्ही बदलतोय. आता लास्ट जागा आहे आपली 1 2 3 4 5वी जागा आहे. लास्ट सेट घेऊ आणि इथंच संपू. चालू केलं तर तिथं संपलं आहे. आणि माझं काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करा बरं का. तर चला आता गार्डनच्या बाहेर पडतोय. आज लई मजा आली मला, कारण की बदललं आहे आणि मला मुंग्या पण चावल्यात. आता अंग खासतोय माझं, घरी जातो जरा आराम बिराम करतो. मग चला उद्या भेट.